पूजा खेडकर नंतर खेडकर कुटुंबाचा आणखीन एक खोडकर असा प्रताप समोर आला आहे। नेमका हा प्रताप काय आहे हे आपण विजय कुंभार सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तसेच खेडकर कुटुंबाचे आणखीन काही प्रकरण आहेत ते सुद्धा आपण विजय कुंभार सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। सर आता जो मनोरमा खेडकर आणि जे पूजा खेडकरचे वडील आहेत त्यांनी एक प्रताप केलाय, तो नेमका काय आहे हे आम्हाला सांगा। खेडकर कुटुंब म्हणजे त्यांचे वडील आणि त्यांच्यावर कोणतरी बॉडीगार्ड होता। ते एक गाडी चालवत होते, रबाळे जो नव्या मुंबईचा परिसर आहे तिथे। ती गाडी चालवत असताना कुठल्या तरी एका सिमेंटच्या ट्रकशी त्यांचा काहीतरी घासणी वगैरे झालं। त्याच्यावर तिथं तो ट्रक ड्रायव्हर हेल्पर आणि यांच्यामध्ये बाचाबाची झाली। त्यावेळेला गाडी चालवणारे ते नंतर कळते की ते दिलीप खेडकर म्हणजे पूजा खेडकरचे वडील होते। त्यांनी त्याच्यातल्या क्लीनरला सांगितलं की आपण पोलीस स्टेशनला जाऊया, गाडी पोलीस स्टेशनला घेऊया, म्हणून त्या क्लीनरला आपल्या गाडीत बसवलं आणि ड्रायव्हरला सांगितलं की तुझी ती सिमेंटची जी काही गाडी आहे ती घेऊन पोलीस स्टेशनला ये। परंतु प्रत्यक्षात गाडी ज्यावेळेला चालू झाली दोन्ही गाड्या, त्यावेळी हे जे लँड क्रुझर होती म्हणजे खेडकर चालवत होते ती थेट त्यांनी नंतर पळवली। त्या मूळ जो ट्रकवाला होता त्याच्या दृष्टीआड झाली आणि तो क्लीनरचं अपहरण करून त्यांनी ती गाडी पुण्यामध्ये त्यांच्या बानेरमधल्या बंगल्यावर आणली। दरम्यान तिकडे जो ड्रायव्हर होता त्याने पोलीस केस केल्यामुळे पोलिसांनी त्या ड्रायव्हरचा जो मोबाईल होता त्याच्यावरून जीपीएस लोकेशन ट्रेस करत करत ते बानेरला पोहोचले। बानेरला पोहोचल्यावर साधारणपणे लोकल पोलिसांना माहिती द्यायची असते म्हणून त्यांनी लोकल पोलीस म्हणजे चतुर्शिंगी पोलिसांची मदत घेतली आणि बानेरला त्या बंगल्यावर गेले। बंगल्यावर त्यांना जी कार होती ऍक्सिडेंट मध्ये ती दिसून आली। जो ड्रायव्हर पळवून आणला होता त्याला त्यांनी बाहेर सोडलं आणि दरवाजा बंद करून घेतला आणि पोलिसांना आत येऊ दिले नाही। पोलिसांचे उद्धट वर्तन केलं। दरम्यान बाहेर आल्या ड्रायव्हरने सांगितलं होतं की जे मला पळवून आणलेलं आहे ते दोघं पण आतच आहेत, त्यामुळे पोलिसांनी त्यांना बाहेर पाठवण्याचं त्यांना सांगितलं, पण त्यांनी उद्धट उत्तरं दिली आणि दुपारी मी ते गाडी म्हणजे आज दोघे त्यांना घेऊन चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला येते असं त्यांनी सांगितलं। पोलिसांनी विश्वास ठेवला। खरं तर तो विश्वास ठेवायची गरज नव्हती। मनोरमा खेडकर यांनी सांगितलं मनोरमा खेडकर यांनी सांगितलं तसा विश्वास ठेवायची गरज नव्हती। विश्वास ठेवला, परंतु त्या काही दुपारी चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला गेल्या नाहीत। मग चतुर्शिंगी पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि असे काही गुन्हे दाखल केलेले। तर आता ते सगळेजण तो गाडी आणि हे सगळे फरार आहेत आता। पण ह्याच ठिकाणी सर आता जर मनोरमा खेडकर यांच्या जागी जर दुसरं कोण असतं तर पोलिसांनी अशी दिरंगाई दाखवली नसते असं वाटतं। मुळात पोलिसांचं ते पूर्णपणे चुकीचंच होतं। कारण ज्यावेळेस तुमच्याकडे गुन्ह्यातला मुद्देमाल समोर आहे, आरोपी समोर आहेत असं कळतंय, त्यावेळेला तुम्ही त्यांना सोडून एकटं जाणं, तिथं कुठलंही प्रोटेक्शन न ठेवणं हे चुकीचंच होतं। पण कशाच्या दबावाखाली पोलीस आले हे कळत नाही। सामान्य माणसाला हे न्याय मिळाला नसता, त्याला थेट पुरावे आणि ते जे आरोपी आहेत त्यांना घेऊनच पोलीस बाहेर पडले असते एवढं मात्र नक्की। पण ती जी लँड क्रुझर गाडी होती MH12 RP 5000 नंबरची ती सुद्धा तिथं असल्याचं सांगण्यात येत आहे। ते होतं त्या पटीमधून ती दिसत होती, तर ती गाडी तिथं होती, त्यामुळे पोलिसांनी ती जप्त करून, कारण जेव्हा पोलीस इथं आले तोपर्यंत साध्या ऍक्सिडेंटची केस ही आता अपहरणाच्या केसमध्ये बदललेली होती। त्याच्यामुळे तिथल्या कुठल्याही गुन्हेगाराला सवलत देणं वगैरे पोलिसांनी अपेक्षितच नव्हतं, पण ती त्यांनी दिली। ही पोलिसांच्या बाजूने झालेली अक्षम्य मोठी अशी चूक आहे। पण या केसमध्ये आता मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे दोघं पण फरार आहेत आणि अजूनही ते पोलिसांच्या हाताला लागत नाही। ते हाताला लागणं शक्य नाही। पोलिसांनी ज्या वेळेला पळून दिलं ना तिथे सगळं आलं। आता एकदा पळालेला आरोपी कसा काय हाताला लागेल ना, तो लपूनच राहणार, कारण त्याला माहिती आहे आता जर आपण हाताला लागलो तर थेट पोलीस कस्टडी व्हायची शक्यता आहे, त्यामुळे हाताला लागायची शक्यता कमीच आहे। आता पोलीस शोधतायत, पण हातातला आरोप आधी सोडून द्यायचा नंतर त्याचा शोध घ्यायचा ही प्रथाच जरा चुकीची आहे। पण कुठेतरी चुकतंय असं वाटतं सर पोलिसांचं की पोलीस आले तिथं, पोलिसांनी पाहणी केली, कुत्रे सोडले, म्हणजे हे किरकोळ मॅटर पोलिसांनी कुत्रे सोडले वगैरे असं काही त्या व्हिडिओ ती कुत्र्यांचं दिसत नाही, पण शरबण बागू कुत्रे सोडले। पण पोलिसांना एवढे मोठ्या ताफ्याला
2 कुत्र्यांवर काबू मिळवणं हे अशक्य होत आहे असं वाटत नाही. ते फक्त ते आता त्यांनी सांगितलं आणि आली नाही, त्याच्यामुळे आता काय सांगायचं कारण आपण आत का गेलो नाही त्याच्यासाठी ते कारण कदाचित शोधलं असावं. पण यापूर्वीही मागच्या वर्षी त्यांच्या बंगल्यावर पत्रकार गेले होते, सगळे गेले होते, व्हिडिओ शूटिंग चालू होते, त्यावेळेला कधी कुत्री दिसली नाहीत आणि आताही त्याच्यात आवाज कुठे येत नाही. त्यामुळे हे शक्यता कमी वाटते, पण बघूया आता काय होते ते एवढ्यामध्ये कळणार. अजून एक सर प्रश्न की आता तुम्ही एक प्रकरण काढले की जे दिलीप खेडकर आहेत त्यांचे भाऊ माणिक खेडकर, त्यांचं प्रकरण नेमकं काय आहे? त्यांचं प्रकरण हे 2021चं प्रकरण आहे. त्या एक खुनाचा प्रयत्न करणं, शस्त्र बाळगणं, जमाव करणं, दंगल करणं अशा प्रकारचे 5-6 गुन्हे त्यांच्यावर तिकडच्या नेवासा पोलीस स्टेशनला दाखल आहेत. त्याच्यावर त्यावेळेला ते त्यांचे भाऊ म्हणजे दिलीप खेडकरांचे भाऊ माणिक खेडकर हे फरारी झाले होते. त्यानंतर 2021 पासून ती केस तिथल्या कोर्टामध्ये चालू आहे. त्यांच्यावर 21 पासून नॉन अवेलेबल वॉरंट आहे अनरेडी असं, आणि म्हणजे पोलिसांनी त्यांना ते कोर्टात हजर राहत नाहीत म्हणून पोलिसांनी त्यांना पकडून हजर करायचं आहे. परंतु अजूनही पोलीस त्यांना हजर करण्यात यशस्वी ठरलेले नाहीत. हे जे सगळे आरोपी आहेत त्याच्यामध्ये 9-10 आरोपी आहेत. त्याच्यामध्ये दिलीप खेडकरांचे भाऊ आहेत, त्यांचा पुतण्या आहे, आणि हे सगळे सोशल मीडियात वावरताना दिसतात. त्यांचं वेगवेगळे बॅनर्स वगैरे दिसतात, राजकीय बॅनर्स सोशल मीडियावर इकडे तिकडे हिंडताना दिसतात, कार्यक्रम घेताना दिसतात, परंतु पोलिसांना ते दिसत नाहीत असा त्याचा अर्थ निघतो. आता उद्या ती केस नेवासा कोर्टामध्ये आहे. उद्या तरी पोलीस त्यांना हजर करू शकतात की नाही हे बघावं लागेल. आणि ही सगळीच मंडळी वेगवेगळ्या प्रकारे एकाच कुटुंबातली वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये नेहमी इन्व्हॉल्व असलेली दिसतात. तुम्ही हे पण सांगितलेलं की काय तर पूजा खेडकरला अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांनी जल्लोष केला होता मोठा. तो त्यावेळेस त्यांनी जल्लोष केला होता, मैं हूं डॉन, बाप तो बाप होता है वगैरे. म्हणजे त्यांना हे गाणं बाप तो बाप होता है असं ते गाणी वाजवली होती, नाच गाणी केली होती. हेच म्हणजे त्यांना काही कुठल्या गुन्ह्याचं किंवा गुन्ह्यात अडकलोय त्याच्यामुळे आपली बदनामी झाली वगैरे याचं त्यांना काही वाटत नाही. पण त्यांना असं कोणती नेमकं भीतीच वाटत नाही. प्रत्येक गुन्हा म्हणजे एका मागे एक गुन्हे ते करत चालले. मुद्दा असा आहे की त्यांच्या 3 पिढ्या प्रशासनामध्ये गेल्या. आजोबा डेप्युटी कलेक्टर होते, IAS नव्हते. हे स्वतः सुद्धा प्रशासनामध्ये मोठ्या पदावर होते महाराष्ट्र प्रदूषण मंडळावर, आणि त्यांनी कायम हेच धंदे केल्यामुळं यापूर्वी त्यांच्यावर चौकशा लागल्यात, CBची चौकशी झाली आणि बरेच गुन्हे झाले. त्यांना प्रशासनातले लूपहोल्स माहिती आहेत, कुठला गुन्हा कसा मिटवायचा, कुठल्या अधिकाऱ्यांची कितपत पोहोच आहे, तो किती पोहोचलेला आहे, तो गुन्ह्यामध्ये सामील होणार आहे की काय, हे सगळं म्हणजे सामील होता की काय, कशा प्रकारचा आहे हे सगळं त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठलीही गोष्ट, आणि प्रचंड पैसा असल्यामुळे कुठलीही गोष्ट कशी मॅनेज करावी याचं त्यांना पूर्णपणे ज्ञान आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते कुठल्याही गुन्ह्याला घाबरत नाही. पण आता सुद्धा बघा ना, आता पोलिसांनी हातातला आरोपी सोडून दिला, त्याच्यामुळे आता ते कशाला घाबरतील ना. इथं नाही तर आणखी कोर्टात जामीन मिळेल, त्यामुळे काही दिवस फरार राहावं लागेल. पुन्हा ते मागच्या वेळेला ज्यावेळेस त्यांच्यावर सगळं एवढं झालं होतं, 21ला झालं होतं, तरी अजून काही त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा झाली नसेल किंवा त्यांना भीती वाटावी असं काही घडलं नसेल तर ते का घाबरतील ना. हा सगळ्या यंत्रणेचा दोष आहे की सगळी यंत्रणा एवढी पोखरलेली की अशा गुन्हेगारांना आपण काही गुन्हा करतो म्हणजे काहीतरी मोठं पाप करतोय असं त्यांना वाटत नाही, तो त्यांना त्यांच्या कामाचा एक भाग वाटतो. पण सर यात रबाळी पोलिसांची कुठेतरी चूक अशी वाटते की ते आले, त्यांनी चतुर्शृंगी पोलिसांकडे गेले, तिथून ते बानेरला खेडकरांच्या घरी गेले, तिथून फक्त तपास केला, पंचनामा केला, पण त्यांनी गाडी बिडी काही ओढून दिली नाही असं दिसते. नाही, कदाचित तिथं आता नेमकं काय झालं नाही माहिती नाही, परंतु अशा वेळेला स्थानिक पोलीस असतात त्यांच्यावर जास्त भिस्त असते. कदाचित असं झालं असेल की त्यांनी सांगितलं नाही येतो म्हणतायत, तर ते आता घरात कोणतरी मोठा अधिकारी आहे त्याच्यामुळे येतो म्हणतात तरी येतील असं वाटलं असावं. शेवटी ते एकमेकाशी संभाषणावरच असतं, तिकडून काही सगळा फौजफाटा येत नसतो. शेवटी इथल्या पोलिसांनी त्यांना काय सांगितलं आणि कसं वागायला सांगितलं हे महत्वाचं ठरतं. आता ह्या खेडकर कुटुंबावर नेमके किती गुन्हे आहेत आणि काय काय प्रकरण आहे त्यांचे? आता तर काय अँटी करप्शनचा आहे, त्याच्या आधीचा एक विनयभंगाचा दिलीप खेडकरांवर आहे, आणखी असे बरेच आरोप आहेत. मग त्याच्यानंतर रिव्हॉल्वर दाखवण्याचा त्यांच्या आईवर आहे.
अँटी करप्शन मध्ये 2 केसेस चालू आहेत. असे बरेच गुन्हे त्यांच्यावर आहेत. पण ते कशातच अजून त्यांना भीती वाटावी असं काहीच घडलेलं नाही. कुठेतरी अभय मिळते असं वाटतंय. अभयच नव्हते. ते कुणाचा आहे काय हा संशोधनाचा विषय आहे. परंतु अभय, पैसा आणि सिस्टीम वाकवण्याची पुरेपूर माहिती, त्याच्यामुळे त्यांचं हे वारंवार झालं. ते काय पूजा खेडकर प्रकरणात सुद्धा दिसले की ते पाक UPSC पर्यंत त्यांनी सिस्टीम वाकवल्याचं. हो, त्याच्यामुळे त्यांना हे काही गोष्टी कदाचित किरकोळ वाटत असतील. पूजा खेडकर प्रकरणाचा सध्याचा अहवाल नेमका कोणत्या ट्रॅकवर आहे सर तुम्ही? कारण त्याचा पाठपुरावा तुम्ही नाही अहवाल वगैरे ते प्रकरण कोणत्या आता हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर आता दिल्ली पोलिसांचा तपासून चार्जशीट आता दाखल व्हायला पाहिजे होतं. पण तिकडे अजून झालंय की नाही मला माहिती नाहीये. ती दिल्ली पोलिसांकडून माहिती घ्यावी लागेल. पण आता तिकडेचा तपास पूर्ण झाला असला पाहिजे असं माझं मत आहे. ते पूजा खेडकरचं पण ते जे आहे कास्ट सर्टिफिकेटचा जो विषय होता तो कुठेतरी तुम्ही म्हणला की त्यांना कास्ट सर्टिफिकेट त्यांचं म्हणजे NCL आहे हे नाशिकच्या डिव्हिजनल कमिशनरने रद्द केलेलं आहे. त्याच्यानंतर ते अपील नसतं तरी अपीलची तरतूद आहे असं भासवून त्यांनी मंत्रालयात अपील केलं आहे असं म्हणतायत. त्यानंतर आपल्याच अपिलावर आपणच उत्तर द्यायला त्यांनी 4 आठवडे मागून घेतले होते. हे साधारणपणे मे मध्ये घडलेलं प्रकरण आहे. त्यानंतर अजून तरी काही त्याच्यावर कुठली कार्यवाही झाल्याचं दिसत नाही. म्हणजे त्यांना सगळीकडूनच अभय मिळतंय. त्यांचे गुन्हे असे पाठीशी घातले जात आहेत असं सगळं त्याच्यामध्ये वातावरण आहे. आता ह्या ज्या मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर या प्रकरणाचं नेमकं पुढं काय होऊ शकतं नाही ते कोणी सांगू शकत. कारण आजपर्यंतचा अनुभव बघता त्यांना अभय दिलं जाईल असंच वाटायला लागलंय. खरं तर जे प्रशासन किंवा राज्यकर्ते त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की असं अभय दिल्यामुळे लोकांचा लोकशाहीवरचा, प्रशासनावरचा, पोलिसांवरचा, सगळ्यांवरचा विश्वास उडतोय. त्याच्यामुळे आता एवढं घडल्यानंतर तरी शहाणपणानं लॉजिकल हिंडला केस न्यावी आणि जे गुन्हे झाले त्यांना योग्य ते शासन व्हावं याची काळजी राज्य शासनाने आणि यंत्रणेने घेतली पाहिजे. धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर खेडकर कुटुंबाला कुठेतरी अभय मिळते असं दिसतंय एकूणच या प्रकरणातून. नेमकं आता मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर या प्रकरणाचं पुढे काय होते हे भविष्यात आपण पाहणारच आहोत. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.